हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महागाई बेरोजगारीमुळे तरुण संतप्त, पीएचडी करणाऱ्या नीलमला दादांनी मार्गदर्शन करावं, संजय राऊतांचा टोला। राऊतांकडून अजितदादांचा भाजपचे उपमुख्यमंत्री असाही उल्लेख। बीडमधील दंगली मागे भुजबळच, जरांगेंचा आरोप, तर फडणवीसांनी भुजबळांचा डाव समजून घ्यावा, भुजबळांना आरक्षणात समानता का नको, जरांगेंचा सवाल। छगन भुजबळांकडून स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न, भुजबळांना कोण कशाला धमकी देईल, अंबादास दानवे यांची टीका। भुजबळांना धमकी आली असेल तर सुरक्षेची जबाबदारी सरकारची, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। सरकारला मागासवर्ग आयोगात ओबीसी प्रतिनिधी नको होते, विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर टीका। जुन्या पेन्शनवरून बैठकीत तोडगा नाही, कोणतीही ठोस तारीख न दिल्यामुळे सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर ठाम, तर लिपिकांचा संपामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय। सरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी संप, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यातील जवळपास 19,000 कर्मचारी संपात सहभागी। राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप, निवृत्ती वेतनाचा लाभ आणि निवृत्तीचं वय वाढवण्यासाठी मागणी, आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता। पीएचडी संदर्भात वक्तव्याचा विपर्यास केला, वक्तव्यानंतर मी दिलगिरी व्यक्त केली आहे, अजितदादांकडून स्पष्टीकरण। संसदेत घुसखोरी प्रकरणी चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल, तर सुरक्षित त्रुटी आढळल्यानंतर संसदेतील प्रवेशद्वारांवर बॉडी स्कॅनर बसवणार, खासदारांच्या पीएलाही संसदेत प्रवेश नसेल। संसदेत घुसखोरी करणाऱ्या 4 जणांची 1.5 वर्षापूर्वी फेसबुकवर ओळख, भगत सिंग नावाचा ग्रुपही तयार, मणिपूर घटना, शेतकरी आंदोलन आणि महागाईवरून सरकारला इशारा देण्यासाठी कट रचला, सूत्रांची माहिती। संसद घुसखोरी प्रकरणानंतर अंबाबाई मंदिरातील सुरक्षा अलर्ट मोडवर, मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या साहित्याची कसून तपासणी। हिवाळी अधिवेशनात आज मराठा आरक्षण आणि दुष्काळासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार, सरकार उत्तर कधी सादर करणार याकडे लक्ष, तर विधिमंडळावर आज 15 मोर्चे धडकणार। गृह विभागात 23,628 पदं भरली जाणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शरद पवार गट उद्या निवडणूक आयोगात लेखी उत्तर मांडणार, पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच राहण्यासाठी म्हणणं मांडणार। कारखान्यात महिन्यातील 7 दिवस ड्रग्जची निर्मिती, ललित पाटीलची पोलिसांसमोर कबुली, पोलीस ललितच्या आणखी 2 साथीदारांना ताब्यात घेणार। राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी 6 वाजता बैठक, अवकाळी पाऊस आणि मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्र्यांसोबत पडळकरांसह उपोषणकर्त्यांची बैठक, दुपारी 4 वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक। कांद्या निर्यात बंदीचा प्रभाव, बाजार समित्यांवर कांद्याच्या दरात घसरण कायम, शेतकऱ्यांमध्ये असंतोष। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गॅन्टी बसवण्यासाठी आज पुन्हा ब्लॉक, दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत किवळे ब्रिजहून वाहतूक वळवण्यात येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।